नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक चांगली अशी अपडेट घेऊन आलेली आहे. ज्यांची कोणाची ई-के-वाय-सी अजून पण झालेली नसेल, त्या त्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करण्याची संधी करून देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. तुम्हाला मुदतवाढ झालेली आहे. आता किती तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आलेली आहे, तो पण मी तुम्हाला इथं संपूर्ण माहिती शेवटपर्यंत सांगणार आहे. कशा पद्धतीने आपल्याला ई-के-वाय-सी करायची ते पण सांगणार आहे. लेटेस्ट असा हा जी-आर आलेला आहे 6 फेब्रुवारी 2026 चा. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. महिला व बालविकास विभागाकडनं दिनांक 6 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना, जे की आपण वाचून घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना महिलांनी ई-के-वाय-सी माध्यमातून 31/12/2025 पर्यंत आधार ऑथरायझेशनद्वारे के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य अ, नियमित कायम कर्मचारी, गटांतरी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत घेत आहे आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेलेला असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे योजनेतील निकषांच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांना सखोल तपासणी करून लाभार्थ्यांचे पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासनपत्र दिनांक 20/1/2026 मध्ये काढण्यात आलेले होते. तथापि सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-के-वाय-सी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनांच्या लाभार्थ्यांकडून क्षेत्रीय कार्यालयांकडून होत आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन ई-के-वाय-सी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. आता जे शासन परिपत्रक देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तथापि त्यांची सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबीय सदस्य नियमित कायम कर्मचारी, गटांतरी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा असे कसे याबाबत पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेले आलेले आहे. अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन के-वाय-सी पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता तुम्हाला दिनांक पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी मिळत आहे. दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत आपण इथं सुधारणा करू शकतो. म्हणजे आपल्याकडे इथं आता कमीत कमी 2 महिन्याचा इथं टाईम वाढवलेला आहे. तर आता उपरोक्त अनुषंगाने योजनेचे पोर्टलवर सुधारणा करण्यात आलेली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. आता यानंतर सुधारणा करण्याची संधी मिळणार नाही. 31 मार्च 2026 पर्यंत आपल्याला सुधारणा करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे सुधारणा करण्यासाठी, तर करून घ्या. ज्यांची कोणाची के-वाय-सी बाकी असेल करून घ्या. नंतर ही पुन्हा संधी मिळणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. ओके. तर तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत संधी मिळालेली आहे. तर आपल्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा माहिती आपल्याला पोहोचवायची आहे. व्हिडिओ आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून ज्यांची कोणाची के-वाय-सी बाकी असेल, काही क्युरीज वगैरे असेल, सुधारणा करायची असेल, ते करून घेतील. त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या बहिणी असेल, आई असेल किंवा आपल्या मैत्रिणी असेल, त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. याची जर तुम्हाला पी-डी-एफ फाईल पाहिजे असेल, तर मी Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकता. ओके. कोणाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन अपडेट्स, नवीन-नवीन जॉब्स
आपल्यासाठी घेऊन येत असतो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक